नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड एसक्यू सिरीज मधून काल हा द्रव्य पाहणार आहोत. आता या काल मध्ये काय विचारलं जातं, तर कालाचं पहिल्यांदा लक्षण विचारलं जातं, त्यानंतर त्याचे प्रकार, त्याचे गुण आणि त्याचं आयुर्वेदामध्ये महत्व विचारलं जातं. तर बघूया आपण एसक्यूचा कसा. आपल्याला जर असा समजा एसक्यू आला, तर कालाचं लक्षण लिहून त्याचे प्रशस्त पादानुसार प्रकार आणि गुण वर्णन करा. तर आपल्याला कसं लिहायचंय, तर बघा, पहिल्यांदा काल. आता हा जो काल आहे, तर याचं पहिल्यांदा आपल्याला लक्षण लिहायचंय. आता लक्षण कसं लिहिणार आपण? कालाचा श्लोक लिहावा लागेल आपल्याला. तर श्लोक काय सांगतो किंवा कालाचं लक्षण काय सांगतं, तर अतितादी, अतितादी व्यवहार हेतू कालह स च एको नित्य विभू च. म्हणजे काय, तर अतीतादी. अतीतादी म्हणजे काय, तर अतीत म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, यांचे व्यवहार ज्याद्वारे केले जाते, ज्याच्या द्वारे केले जाते, त्याला आपण काय म्हणतो, काल असे म्हणतो. त्याला काल म्हणतो. बघा, तो कसा आहे, सच एको. तो कसा आहे, एक आहे. कसा आहे, नित्य आहे. आणि विभू. विभू म्हणजे काय, विभू म्हणजे सर्वव्यापी आहे. तो सगळीकडे पसरलेला आहे. बघा, काल म्हणजे काय, कालाची तुम्ही कशी डेफिनेशन करणार, तर काल म्हणजे जे काय भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, वर्तमान काळ आहे, यांचा व्यवहार ज्याच्याद्वारे आपण करतो, हे आपल्याला कशाद्वारे समजतंय, तर हे आपल्याला कालाद्वारे समजते. म्हणजे आता एक टाइम आहे, तो टाइम टाइम जर गेला म्हणजे टाइम होऊन गेला, तर तो भूतकाळ झाला. टाइम चालू आहे म्हणजे वर्तमान काळ आहे. टाइम येणार आहे, तो काल येणार आहे, भविष्यकाळ आहे. म्हणजे यांच्या सगळ्यांचा, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ यांचा व्यवहार ज्याच्याद्वारे आपण करतो, त्याला आपण काल असे म्हणतो. समजलं? तर हे काल जो आहे, तो काल कसा आहे, एक आहे. काल अनेक आहेत का, नाही, काल एकच आहे. तो कसा आहे, नित्य आहे. नित्य आहे. त्यानंतर तो कसा आहे, विभू आहे. विभू म्हणजे काय, सर्वव्यापी आहे. कालाची उत्पत्ती बघूयात. हे झालं लक्षण. आता आपल्याला अशा पद्धतीचं लक्षण लिहायचं. याला आपण असं लक्षण लिहून त्याचं त्या ठिकाणी अर्थ लिहू शकतो. तर हे झाला पहिला मुद्दा. त्यानंतर आता दुसरा मुद्दा आपल्याला लिहायचा आहे. त्याचं काय लिहायचं आहे आपल्याला, त्याची उत्पत्ती. आता उत्पत्ती तुम्हाला विचारली जाणार नाही सहसा, तरी पण आपण त्या ठिकाणी ऍड करू शकतो आपल्या मनानुसार. तर बघूया आपण उत्पत्ती. आता ही कालाची उत्पत्ती कशी सांगितलेली, काल हा कसा सांगितलेला आहे, नित्य सांगितलेला आहे. म्हणजे याची उत्पत्ती सांगितलेली आहे का, तर याची उत्पत्ती आपल्याला या ठिकाणी सांगितलेली नाही. काल हा सर्वव्यापी आहे, नित्य आहे. म्हणजे काल हा स्वयंभू आहे. कसा आहे काल, स्वयंभू आहे. काल स्वतः तयार होतो. न आदी न अंत. म्हणजे काय, न त्याला कोणी तयार केलं, न त्याचा अंत होणार आहे. न त्याला कोणी तयार केलं, न त्याचा अंत होणार आहे. तो कसा आहे, स्वयंभू आहे. स्वतः तयार होणार आहे, नित्य आहे. तो अखंडितपणे चालू राहणारा आहे, सर्वव्यापी आहे. त्यामुळे त्याची उत्पत्ती सांगितलेली आहे का, नाही. त्याची उत्पत्ती कोणीही केलेली नाही. तो स्वतः तयार होत असतो आणि त्याचा अंत सुद्धा होणार नाही. या पृथ्वीवर फक्त एकच गोष्ट म्हणजे ती नित्य चालत राहणार आहे, ते म्हणजे काल. काल हा कधीही खतम होणार नाही. काल हा नित्यच राहणार आहे. तो कसा आहे,
न आदी न अंत, तो कसा आहे, नित्य आहे. समजलं? हे झालं त्याचं लक्षण, ही त्याची उत्पत्ती झाली. आता त्यानंतर आपण त्याचा प्रकार बघूया. आता प्रकार बघा. बघा आता हे जे कालाचे दोन मुख्यतः प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे एक म्हणजे नित्यक आणि दुसरा म्हणजे अवस्थिक. नित्यक म्हणजे काय, तर दिवस रात्र इत्यादींनुसार, दिवस रात्र हे काळानुसार जो आहे, तर हा आहे नित्यक, नित्य चालू राहणारा. अवस्थिक म्हणजे काय, तर अवस्थानुसार. आता अवस्थानुसार कसं आहे बघा, वयाची अवस्था असते, व्याधींची अवस्था असते, त्याच्यानुसार. जर षटक्रिया काल आहे, तर हे जे काय येतं, हे काय येतं, अवस्थानुसार. म्हणजे वयाची अवस्था किती असतात, 3 वयाच्या अवस्था असतात. पहिली बाल अवस्था असते, त्यानंतर तरुण असते आणि वार्धक्य असते. पहिल्यांदा आपण लहान असतो, तरुण होतो आणि त्या ठिकाणी वार्धक्य येते आपल्याला. तर हे झाले वयानुसार अवस्था. व्याधीनुसार अवस्था, नूतन आहे, जीर्ण आहे किंवा षटक्रिया काल आहे. तर हे झाले अवस्थानुसार, अवस्थिक काल ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर आहे नित्यक काल. नित्यक काल कसा आहे? आता नित्यक काल म्हणजे यामध्ये अतीत आदी, संवत्सर आदी, ऋतू, मांस, पक्ष हे त्यानुसार आहे काल. तर बघा अतीत आदी म्हणजे काय? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ हे झालं अतीत आदी. संवत्सर आदी म्हणजे काय? त्या ठिकाणी आयन येतात. आयन म्हणजे काय? तर यामध्ये दक्षिणायन आहे, उत्तरायण आहे. आपण शिकलेलो आहे. दक्षिणायन म्हणजे काय, उत्तरायण आहे. ही या ठिकाणी सांगायची गरज नाही. त्यानंतर ऋतू आहे. आता ऋतू आपल्याकडे किती आहेत? 6 ऋतू आहेत. हे जे काय शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत. हे झालं ऋतूनुसार. त्यानंतर मांस. आता हे 12 महिने जे आहेत आपले मराठी महिने, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, ते हे येतं मांस. त्यानंतर या ठिकाणी पक्ष, पक्ष येतो. पक्ष म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. मग अमावस्या, पौर्णिमा जी आपण म्हणतो, पक्ष म्हणजे काय, 15 दिवसांचा. त्यानंतर येते अहोरात्र. अहोरात्र म्हणजे काय, तर दिवस आणि रात्र. म्हणजे हे काय झाले, त्या ठिकाणी नित्यक आणि अवस्थिक हे दोन कालाचे प्रकार झाले. प्रकार समजले? प्रकार एकदम सिंपल आहेत. प्रकार जर तुम्हाला विचारलं तर काय लिहायचे, नित्यक आणि अवस्थिक. नित्यक मध्ये काय काय लिहायचे, अतीत आदी, संवत्सर आदी, ऋतूनुसार, मांसानुसार, पक्षानुसार, दिवसानुसार हे झाले नित्यक. त्यानंतर अवस्थिक. अवस्थिक मध्ये दोनच टाइप लिहायचे फक्त आणि फक्त. आपली जी काही वया अवस्था आहेत, वयाच्या अवस्था आहेत, या वयो अवस्था आणि व्याधी अवस्था. वय अवस्थामध्ये बाल्य, तरुण आणि वार्धक्य. त्यानंतर व्याधी अवस्था, व्याधी अवस्थेनुसार नूतन आणि जीर्ण अवस्था. आलं समजलं लक्षात? तर हे होतं त्याचे प्रकार. आता त्यानंतर प्रशस्त पादानुसार जर गुण विचारले तुम्हाला, तर गुण कसे लिहिणार आपण? तर प्रशस्त पादानुसार 5 गुण सांगितलेले आहेत प्रशस्त पाद आणि कालाचे. अकॉर्डिंग टू प्रशस्त पाद, संख्यादी, पंचकम, काल. म्हणजे काय, तर तर काळाचे गुण हे 5 सांगितलेले आहेत. 5 गुण सांगितलेले आहेत. कोणते 5 गुण? तर पहिला आहे संख्या, दुसरा आहे परिमाण, तिसरा आहे पृथकत्व, पृथकत्व, चौथा आहे संयोग आणि पाचवा आहे विभाग. आता हे जे 5 गुण आहेत, हे 5 गुण प्रशस्तवादांनी सांगितलेले आहेत. आता हे तुम्हाला एमसीक्यू साठी सुद्धा विचारतात, की कालाचे गुण किती सांगितलेले, प्रशस्त पादानुसार कालाचे गुण किती सांगितलेले आहेत. तर हे किती सांगितलेले आहेत? 5 गुण सांगितलेले आहेत. कोणते? संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग आणि विभाग. संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग. आता हे जे संख्या गुण का सांगितलं असावं, तर बघा या ठिकाणीच लिहून देतो मी. संख्या हे गुण, संख्या त्याची किती आहे? एक संख्या आहे. ती पण कशी आहे? नित्य आहे. नित्य म्हणजे त्याची एकच. आपण श्लोकामध्ये बघितलं होतं. सचे एको नित्य विभू छ. म्हणजे तो कसा आहे? नित्य आहे. त्याच्यामुळे याची संख्या किती सांगितलेली? कालाची 1. काल हा एकच असतो. त्यानंतर परिमाण. परिमाण म्हणजे काय? मोजमाप करणे. कशा पद्धतीने आपण मोजमाप करू शकतो कालाची? तर काल हा कसा सांगितलाय? विभू सांगितलाय, सर्वव्यापी. त्यामुळे त्याची मोजमाप करता येणार नाही. तर तो कसा आहे? सर्वव्यापी आहे, विभू आहे, सर्वव्यापी आहे, विभू आहे.
त्यामुळे त्याचं परिमाण हा गुण सांगितलेला आहे. त्यानंतर पृथकत्व. पृथकत्व म्हणजे काय? तर पृथकत्व म्हणजे वेगळेपण. तर काल हा जो गुण आहे, तर काल पृथकत्व हा गुण कालाचा आहे. का सांगितलेला आहे? कारण की काल हा इतर द्रव्यांपेक्षा वेगळा आहे. काल सारखा दुसरा कोणता द्रव्य आहे का? नाही. त्यामुळे काल हा द्रव्य इतर द्रव्यांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे त्याचा पृथकत्व हा गुण सांगितलाय. त्यानंतर संयोग. संयोग का सांगितलेला आहे? कारण की हा भूतकाळ भविष्यकाळाशी याचा संयोग होत असतो. कालाचा भविष्यकालासोबत संयोग होत असतो. बरोबर. टाईम हा पुढचा त्या ठिकाणी संयोग म्हणजे जसं की आता भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आहे. तर वर्तमान काळाशी त्याचा काय होतो? विभाग होतो आणि भूतकाळाशी काय होत असतो? त्याचा संयोग होत असतो. विभाग हा वर्तमान काळाशी आणि भविष्य काळाशी संयोग. तर त्यामुळे हे समजले हे 5 गुण प्रशस्त पदांनी कालाचे सांगितलेले आहेत. संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग आणि विभाग. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आपण कालाचं काय-काय बघितलं, तर कालाचं आपण लक्षण बघितलं पहिल्यांदा. लक्षण काय होतं? तर अतीतादी व्यवहार हेतू कालः सचे एको विभू नित्य च. हे त्याचं लक्षण होतं. त्याची उत्पत्ती आपण बघितली. काल हा स्वयंभू आहे, नित्य आहे. त्यामुळे त्याची उत्पत्ती सांगितलेली नाही. त्यानंतर आपण त्याचे प्रकार बघितले. प्रकार हे 2 प्रकारचे आहेत, नित्यक आणि अवस्थिक. त्यानंतर परत त्याचे अवस्थानुसार 2 वयाच्या अवस्थानुसार आणि व्याधींच्या अवस्थानुसार. मग इकडं अतीत, आदी, संवत्सर, संवत्सरानुसार, मग त्याच्या मांसानुसार, ऋतूनुसार, पक्षानुसार हे त्याचे आपण बघितलं. त्यानंतर आपण गुण बघितले. कालाचे किती गुण सांगितले? 5 गुण सांगितलेले. कोणते 5 गुण आहेत? तर पहिला आहे संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग आणि विभाग. तर आय होप तुम्हाला काल हा कालवरती एसीक्यू आला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. थँक यू. थँक यू सो मच.